नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच काय NPS बाबत 16 जून 2026 पर्यंत आलेल्या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। केंद्र सरकारी कर्मचारी असतील, राज्य सरकारी कर्मचारी असतील, NPS खातेधारक आणि निवृत्ती नियोजन करणाऱ्या प्रत्येकासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। ओके, तर मित्रमंडळींनो, आपली जी पहिली अपडेट आहे NPS विषयी ती म्हणजे की राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच NPS ही बेसिकली देशातील सर्वात मोठ्या निवृत्ती बचत योजनांपैकी एक आहे आणि या योजनेद्वारे कर्मचारी आपल्या भविष्यासाठी एक नियमित गुंतवणूक करून निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता निर्माणसुद्धा करू शकतात। ओके, आता याबद्दलची पहिली अपडेट आहे ती आहे की केंद्र सरकारने NPS अंतर्गत पात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी UPS म्हणजेच काय युनिफाय पेन्शन स्कीम हा नवीन पर्याय आता लागू केलेला आहे। ओके, आणि हा जो पर्याय आहे तो 1 एप्रिल 2025 पासून लागू करण्यात आलेला आहे आणि UPS अंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अधिक निश्चित आणि सुरक्षित पेन्शन मिळण्याची आता व्यवस्थासुद्धा करण्यात आलेली आहे आणि तसेच महागाईनुसार ओके जशी जशी महागाई वाढत जाणार काही लाभ देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। ओके, तसेच आणखी एक महत्त्वाचा बदल आहे तो सुद्धा समोर आलेला आहे। AIS NPS रूल्स 2026 लागू करण्यात आले आहेत आणि हे नियम विशेषतः IAS IPS आणि IFS अधिकाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेले आहेत आणि या नवीन नियमांमध्ये निवृत्ती, स्वेच्छा निवृत्ती, अपंगत्व, सेवा समाप्ती आणि पेन्शन लाभांच्या वितरणाबाबत सविस्तर तरतुदी यामध्ये करण्यात आलेल्या आहेत। ओके, आणि यामुळे संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती अधिक स्पष्ट आणि पारदर्शक आता होणार आहे। ओके, तसेच आणखीन एक महत्त्वाची अपडेट ओके याबद्दल ती म्हणजे की PFRDA आणि NPS ट्रस्ट यांनी जून 2026 मध्ये विविध नियामक सुधारणा आणि अद्ययावत नियम जाहीर केलेले आहेत। याचा मुख्य उद्देश काय आहे की NPS व्यवस्थापन आणि अधिक मजबूत करणे। ओके, या सगळ्या गोष्टी आणि खातेधारकांच्या हिताचे संरक्षण करणे हा आहे। ओके, हा मेन उद्देश आहे यांचा। ओके, तसेच आता सध्या 8व्या वेतन आयोगाबाबत ही मोठी चर्चा सुरू आहे। कर्मचारी संघटनांनी ग्रॅज्युइटीची मर्यादा वाढवण्याची मागणी केलेली आहे। सध्या 25 लाख रुपयांच्या आसपास असलेली मर्यादा आता 50 लाख ते 75 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची मागणी आता करण्यात आलेली आहे। मात्र याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय सध्या झालेला नाही आहे। ओके, तसेच आता सरकार आणि वेतन आयोगाच्या पुढील शिफारशींकडे सर्वांचे आता सध्या लक्ष लागलेले आहे। आता NPS खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे। ओके, ती म्हणजे की आता तुमचे प्रान कार्ड आणि KYC नॉमिनेशन, बँक खाते तपशील आणि मोबाईल क्रमांक अद्ययावत असणे आवश्यक आहे। कोणत्या गोष्टी? PRAN ओके PRAN कार्ड, KYC नॉमिनेशन, बँक खाते तपशील आणि मोबाईल क्रमांक। ओके, या सगळ्या गोष्टी अद्ययावत असणे आवश्यक आहे, अपडेट असणे आवश्यक आहे। जरी माहिती जुनी किंवा चुकीची असेल तर भविष्यात तुम्हालाच थोडंसं अडचणी निर्माण होऊ शकतात। ओके, जरी माहिती तुमची जुनी असेल किंवा चुकीची असेल तर भविष्यात पेन्शन किंवा इतर लाभ मिळवताना तुम्हाला थोड्याशा अडचणी निर्माण होऊ शकतात, म्हणून ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा। ओके, तसे आता त्यामुळे सर्व NPS सदस्यांनी आपले खाते एकदा तपासून घ्या परत एकदा। ओके, तसेच अजून एक अपडेट आहे की सोशल मीडियावर NPS बंद होणार, OPS लागू होणार किंवा सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळणार अशा अनेक अफवा पसरवल्या जात आहेत, परंतु तसं काय नाही आहे। ओके, 16 जून 2026 पर्यंत NPS पूर्णपणे बंद करण्याचा किंवा सर्वांसाठी OPS लागू करण्याचा कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही आहे, ही बाब लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। ओके, सध्या NPS पूर्णपणे बंद करण्याचा किंवा OPS सर्वांसाठी लागू करण्याचा कोणताही अधिकृत निर्णय अजून तरी झालेला नाही आहे। ओके, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। ओके, आणि आता 16 जून 2026ची जी सर्वात मोठी अपडेट आहे ती म्हणजे की UPS पर्यायाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। AIS NPS रूल्स 2026 हे लागू झालेले आहेत। PFRDA कडून नवीन नियामक सुधारणा सुरू आहेत आणि 8व्या वेतन आयोगासमोर निवृत्ती लाभ वाढीच्या मागण्या सध्या चर्चेत आहेत, म्हणून येणाऱ्या काळात NPS सदस्यांसाठी आणखी काही महत्त्वाचे निर्णय होण्याची सुद्धा शक्यता आहे। तर मित्रमंडळींनो, जर तुम्ही NPS खातेधारक असाल तर तुमच्या खात्याची सर्व माहिती अद्ययावत अपडेट ठेवा आणि केवळ अधिकृत माहितीवरच तुम्ही विश्वास ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त कर्मचारी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझं बडी नावाचं चॅनल आहे त्याला फ्रीमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। NPS असेल,
UPS असेल, 8वा वेतन आयोग, सरकारी कर्मचारी अपडेट्स आणि सर्व सरकारी योजनांच्या ताज्या बातम्यांसाठी माझे बडी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.